छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। आजच्या जय श्रीराम, जय जय श्रीराम। सुहासचं सगळं भारीच असते, तुझं काम भारी आहे सगळं। नांदगाव मधील महायुतीचे उमेदवार तुम्ही शांत बसलात ऐकायला येईल। सुहास कांदे यांच्या प्रचारासाठी उपस्थित माजी केंद्रीय मंत्री डॉक्टर भारतीताई पवार, अंजुमताई कांदे, बापूसाहेब कवडे, मधुकर हिरे, ज्ञानो आईर, राजेंद्र देशमुख, संजय पवार, राजेश कवडे, साईनाथ गिडगे, योगेश पाटील, राजेंद्र आहिरे, राजेंद्र पगारे, अरुण पाटील, संजय सांगळे, विष्णू निकम, भाजपाचे जिल्हाध्यक्ष शंकर वाघ, विलास आहेर आणि शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी, अजितदादा, आरपीआय या महायुतीचे सर्व पदाधिकारी आणि जवळपास 4-5 तासापासून या ठिकाणी जमलेले माझे सर्व लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके शेतकरी, लाडके मतदार बांधव, भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, मी बाहेरून येत होतो, एवढी गर्दी बाहेर होती, मला वाटतं सभा वाट बघून आता संपवली। एवढे सभेचे एवढे माणसं बाहेर रस्त्याच्या दुतर्फा। मी आपली दिलगिरी व्यक्त करतो की यायला मला उशीर झाला, आणखी मला मुंबईला आणखी 2 सभांना पोचायचं, पण मी आपल्याला एवढंच सांगतो, सुहास कांदेची सभा ही नंबर 1 ची सभा आहे, नंबर 1। आणि सुहास कांदे पण नंबर 1 चा आमदार आहे। नांदगावला हवा कुणाची? सुहास कांदेंची करतील विरोधकांचे कंप्लीट वांदे, त्यांचं नाव आहे सुहास कांदे। विरोधकांचे ज्यांनी केले वांदे, विरोधकांचे ज्यांनी बंद केले धंदे, उसका नाम है सुहास कांदे। और सुहास के पीछे मजबूत खड़ा है ये एकनाथ शिंदे। काही लोक येऊन गेले, सुहास तू सांगितलं, ठाकरे येऊन गेले, सुहासला म्हणाले गुंड आहे, गुंड आहे ना, पण हा बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक आहे। गुंड असावायचा, त्याच्या हातात असावा बाळासाहेबांचा भगवा झेंडा, आणि तो बाळासाहेबांचा भगवा झेंडा सुहासच्या हातात आहे। आणि म्हणतो ना, पुत्र व्हावा ऐसा गुंडा, त्याच्या हातात असावा बाळासाहेबांच्या विचारांचा भगवा झेंडा। आणि सुहासने बाळासाहेबांच्या विचाराचा भगवा घेतलाय, मी घेतलाय, तुम्ही घेतलाय। आणि ज्यांनी सुहासला जे गुंड बोलणारे दररोज, ते कोण आहेत? जेव्हा सुहास त्यांच्या बरोबर होता तेव्हा चांगला होता, आणि
बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन गेला की तो गुंड झाला. पण तुम्ही तर दरोडेखोर आहात. मुंबई लुटली, कोविड मध्ये पैसे खाल्ले, कोविड खिचडी लोकांच्या तोंडची खिचडी चोरली, डेड बॉडी बॅग मध्ये पैसे खाल्ले, कोविड सेंटरचे खोटी बिलं काढून पैसे घेतले. इकडे कोविड मध्ये माणसं मरत होती, तुम्ही इकडे पैसे मोजत होता. मग गुंड बरा की दरोडेखोर बरा? अरे ते चंबलच्या खोऱ्यातले डाकू परवडले, पण हे मुंबईचे दरोडेखोर नाही परवडले. मुंबई लुटली, महाराष्ट्र लुटला, लोकांना काय मिळालं? आणि म्हणून आमच्या सुवासची उगाच कळ काढू नका. 23 तारखेला समजेल कुणाच्या मनगटात, कुणाच्या हातात किती आहे बळ. आणि म्हणून याची कळ काढू नका. आमच्या सुवासच्या मातात, मनगटात जनतेच्या ताकदीचं आहे बळ. त्यामुळे 23 तारखेला गुलाल उधळणार सुहास अण्णा कांदे. आणि म्हणून गेल्या किती वर्षापासून सुहास काम करतोय? नाही, किती वर्ष या लोकांची सेवा करतोय? 15 वर्ष सातत्याने या नांदगावची सेवा करणारा सुहास कांदे. त्याला सकाळ दुपार संध्याकाळ बसता उठता फक्त या नांदगावच्या मतदार शेतकरी माता भगिनी यांची काळजी असते. नांदगाव मतदारसंघाचा विकास शिवसेनेशिवाय होऊ शकत नाही. शिवसेना हेच पर्याय आहे. आणि म्हणून महायुतीचा उमेदवार म्हणून आपल्याला सुहास अण्णाला निवडून द्यायचं. काळ्याला काळं आणि पांढऱ्याला पांढरं म्हणणारा सुहास आपला रांगडा गडी आहे, लोकांचा सेवक आहे. आणि त्याच्या ओटात आहे तेच पोटात आहे, तेच ओटात आहे, दुसरं काय नाही. साधा सरळ सोपा हा तुमचा सुहास अण्णा या ठिकाणी तुमची काळजी घेतोय. आपण सगळीच एकमेकांची भावंड आहोत. लाडक्या बहिणी इथं आहेत. लाडक्या बहिणींचे किती फॉर्म भरले? लाडक्या बहिणींचे किती फॉर्म भरले? 92,000 लाडक्या बहिणींचे फॉर्म भरले. इथं लाडक्या बहिणी आपल्या आल्यात ना? लाडक्या बहिणींचा हात वर करा. लाडक्या बहिणी इथं आहेत, लाडके भाऊ आहेत, लाडके शेतकरी आहेत, लाडकी माझी भाचरं आहेत. सगळ्यांचीच काळ सगळ्या आहेत. आणि म्हणून तुमचा लाडका भाऊ इथे तुमच्याशी संवाद साधायला आलाय, तुमचं सगळ्यांचं दर्शन घ्यायला आलाय, तुमच्याशी बोलायला आलाय. कारण आपण लाडकी बहीण योजना केली, लोकांच्या पोटात दुखायला लागलं, म्हणाले ही लाडकी बहीण फक्त कागदावर राहील, ही काय होणार नाही. पण आम्ही ठरवलं, आम्ही महायुतीने माझ्या दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्रजी, अजितदादा, महायुती सरकारने ठरवल्यानंतर ही लाडकी बहीण योजना चालू केली. पोटात दुखायला लागलं, म्हणाले हे का पैसे मिळणार नाही. तसे 2 हप्ते तुमच्या खात्यात पडले, तसे म्हणाले लवकर लवकर काढून घ्या, नाही तर सरकार काढून घेईल. अरे सरकार घेणार नाही, हे देणार आहे. ही देना बँक आहे, लेना
म्हणून आम्ही आमच्या लाडक्या बहिणींच्या खात्यात 5 हप्ते टाकले. हे हप्ते घेऊन जेलमध्ये जाणारं सरकार नाही, हे माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात हप्ते भरणारं सरकार आहे, हप्ते भरणारं. आणि म्हणून आता म्हणतात या योजनेची आम्ही चौकशी लावू, या योजना आम्ही सरकारमध्ये आल्यावर बंद पाडू आणि जे दोषी आहेत त्यांना जेलमध्ये टाकू. किती लोकांना जेलमध्ये टाकणार? कुणाला देत आहे पोकळ धमक्या? अरे एकनाथ शिंदे आंदोलनातून आलाय, संघर्षातून आलाय आणि त्याला तुम्ही जेलमध्ये टाकायची भाषा करताय. तुमचा सत्तेचा मार्ग माझ्या लाडक्या बहिणी भावांनी शेतकऱ्यांनी कधीच बंद केलाय. या राज्यात महायुतीचं सरकार आहे ना, ही काळ्या दगडावरची भगवी रेघ आहे. आणि म्हणून तुमच्या पोकळ धमक्यांना एकनाथ शिंदे घाबरत नाही. अरे तुम्ही माझ्या लाडक्या बहिणींसाठी, लाडक्या भावांसाठी, लाडक्या भाच्यांसाठी, लाडक्या शेतकऱ्यांसाठी उद्या या एकनाथ शिंदेला जेलात जावं लागलं तर एकदा नाही 100दा जेलात जायला तयार आहे. पण माझ्या लाडक्या बहिणी आणि भाऊ इकडे बसलेत, शेतकरी बसलेत, त्यांनी ठरवलंय हे सर्वसामान्यांचं सरकार, महायुतीचं सरकार पुन्हा आपल्याला आणायचं आहे. पुन्हा आणण्याचं आपण निश्चित केलंय. एकनाथ शिंदेला एवढा हलक्यात घेऊ नका, एवढा हलक्यात घेऊ नका. तुम्ही हलक्यात घेतलं म्हणून 2 वर्षापूर्वी तुमचा टांगा पलटी करून टाकला. सरकार बदललं, सर्वसामान्य लोकांच्या मनातलं सरकार आणलं. तुम्ही बाळासाहेबांचे विचार सोडले, शिवसेना भाजपचं सरकार आणलं नाही, बाळासाहेबांना नको ते काँग्रेसचं सरकार आणलं. आणि त्यावेळेस सुहास अण्णा माझ्या खांद्याला खांदा लावून माझ्या सोबत लढायला होता. सरकार पलटवून टाकलं, गोर गरिबांच्या मनातलं सरकार आणलं, आम जनतेच्या मनातलं सरकार आपण आणलं. तर मला सांगा, यांनी शिवसेना आणि धनुष्यबाण काँग्रेसच्या दावणीला बांधला. जर आपण सरकार बदललं नसतं तर काँग्रेसने शिवसेना आणि धनुष्यबाण विकून टाकला असता. तो आम्ही सोडवला. गाण टाकलेला धनुष्यबाण आम्ही सोडवला. आणि आज या राज्यामध्ये एकीकडे विकास, दुसरीकडे कल्याणकारी योजना. मला सांगा, सरकार बदललं नसतं तर लाडकी बहीण योजना चालू झाली असती, लाडका भाऊ योजना चालू झाला असता, लाडका शेतकरी योजना चालू झाली असती. आता मी तुम्हाला सांगतो, हा आपला वचननामा आहे महायुतीचा. हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी आहे. मी सांगितलं होतं भगिनींना माझ्या की तुम्हाला 1,500वर ठेवणार नाही. आम्ही 1,500चे 2,100 रुपये केले. 2,100. शेतकऱ्यांना कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला. 12,000 शेतकऱ्यांना देत होतो, 6,000 प्रधानमंत्री महोदयांचे, 6,000 आपले. आता ते 15,000 करण्याचा निर्णय आपण घेतला. भुकेलेला अन्न आपल्या राज्यात कोणी उपाशी झोपता कामा नये, उपाशी पोटी राहता कामा नये. म्हणून रोटी, कपडा,
मकान देण्याचा निर्णय आपण घेतलाय. ज्येष्ठांना पेन्शन योजना 1500 ची 2100 रुपये करण्याचा आपण निर्णय घेतलाय. माझ्या ज्येष्ठांना वयश्री योजना आपण लागू केली आहे आणि 25 लाख रोजगार निर्माण करण्याचा आपण फैसला केलाय. 10 लाख लोकांना स्टायपंड विद्या वेतन देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला. त्याचबरोबर गावामध्ये 45,000 गावात पाणंद रस्ते बांधण्याचा निर्णय या तुमच्या सरकारने घेतला. त्याचबरोबर अंगणवाडी आशा सेविका यांना महिन्याला 15,000 रुपये देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला. आणि जे शेतकरी शेती पंपाने 7.5 HP पंपाने शेती करतात त्या शेतकऱ्यांचं वीज बिल माफ करण्याचा निर्णय आपण घेतला. आणि तुम्ही घरगुती मीटर वापरता वीज वापरता त्याच्यामध्ये 30% वीज बिलात सवलत देण्याचा पण निर्णय आपण घेतला. हे सरकारचं काम आहे. हे महायुतीचं काम आहे. अनेक निर्णय आपण घेतले. मी सांगतो 2.5 वर्षात महाविकास आघाडीने काय काम केलं ते सांगावं. आणि आम्ही सांगतो 2.25 वर्षात महायुतीने काय काम केलं ते आम्ही सांगतो. होऊन जाऊ द्या. दूध का दूध पाणी का पाणी ठरवू द्या लोकांना कुणाला निवडून आणायचं. आई मग तुम्ही 2.5 वर्षात काय सांगणार. आम्ही हे बंद केलं ते बंद केलं याला स्टे दिला जलयुक्त शिवारला दिला सिंचन प्रकल्प बंद पाडले मेट्रो बंद पाडली समृद्धी बंद पाडला. सांगणार काय. आता म्हणतात आम्ही सरकारमध्ये आल्यावर हे बंद करू ते बंद करू ती योजना बंद आम्ही चालवले बंद आम्ही ज्या चालू केल्या त्या सगळ्या योजनांची चौकशी लावणार. अरे तुम्ही चालू काय करणार ते तर सांगा. लोकांसाठी चालू काय करणार. हा एकनाथ शिंदे लोकांमधला माणूस आहे. हा शेतकऱ्याचा पोरगा आहे. सर्वसामान्य गरीब परिवारातून आलाय. का गरीबाच्या पोरानं मुख्यमंत्री होऊ नये. सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्यानं मुख्यमंत्री व्हावं. मी सर्वसामान्य घरातला मुख्यमंत्री झालो म्हणून माझ्या लाडक्या बहिणींचे दुःख मी समजतो. माझ्या लाडक्या भावांचे दुःख मी समजतो आणि माझ्या शेतकऱ्यांच्या अडचणी मी समजतो. म्हणून एवढ्या योजना लागू केल्या. मला सांगा आतापर्यंत कधी एवढ्या वर्षाच्या काळात माझ्या बहिणींच्या खात्यात 1 रुपया तरी आला होता. 1 रुपया तरी आला होता. आता माझ्या बहिणींना आम्ही फक्त हजारावर नाही ठेवणार. माझ्या या राज्यातल्या बहिणींना या तुमच्या भावाला तुम्हाला लखपती झालेलं बघायचंय. लखपती. आणि म्हणून स्वतःच्या पायावर माझ्या बहिणींना उभं करायचंय. प्रधानमंत्री मोदीजींनी लखपती दीदी ड्रोन दीदी जनधन योजना बेटी बचाओ बेटी पढ़ाओ किती योजना डबल इंजिन सरकार काम करत आहे. आणि म्हणून माझ्या लाडक्या बहिणींना मी एकच सांगतो. कुणी माईक हे कोर्टात गेले बंद करा म्हणून तुमची योजना. तुमच्या योजनेत खोडा घातलाय. 20 तारखेला मात्र त्यांना असा जोडा दाखवा की पार त्यांचं डिपॉझिट जप्त झालं पाहिजे. दाखवणार ना. करणार ना. ये सुहास अण्णा तुमचे 92,000
92,000 भरले. 92,000. 92,000 म्हणजे एका मतदारसंघात 1.25 लाख. सगळ्यात नंबर 1 चा सुहासाने फॉर्म भरले या लाडक्या बहिणींच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या. मग आता 1.25 लाख आहेत. आपले भाऊजी पण आहेत. आता माझ्या लाडक्या बहिणींना मी सांगतो, तुमची सगळी मतं सुहास अण्णा कांदे यांना भेटते. आणि मला वाटतं एवढी मतं मिळाल्यानंतर माझे भाऊजी, माझे भाऊ सगळे, अरे तुम्हाला सोन्यासारखा आमदार दिलाय. 1.25 लाख बहिणींचे फॉर्म भरणारा या महाराष्ट्रातला पहिल्या नंबरचा आमदार आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो, हे सरकार गोरगरिबाचं आहे, सर्वसामान्यांचं आहे, शेतकऱ्याचं आहे, कष्टकऱ्याचं आहे, वारकऱ्याचं आहे, माझ्या माता भगिनींचं आहे. आणि म्हणून आम्ही निर्णय घेतले. एका मुलीने आत्महत्या केली. का केली? ती इंजिनिअरिंग मध्ये शिकत होती. तिला 50% सरकार पैसे भरत होतं, 50% पालकांनी भरायचे होते, वडिलांनी. पण त्यांची ऐपत नव्हती. आमचा भार, मुलीचा भार बापावर नको म्हणून मुलीने आत्महत्या केली. पण या एकनाथ शिंदेने त्याच रात्री आपल्या राज्यात एक मुलगी शिक्षणासाठी आत्महत्या करते. ही सत्ता कुणासाठी? मुख्यमंत्र्याचं काय काम? ही सत्ता जर लोकांसाठी नसेल तर त्या सत्तेचा उपयोग नाही. आणि म्हणून मी त्याच दिवशी रात्री निर्णय घेतला, डॉक्टर, वकील, इंजिनियर काही करायचं असेल तर 100% फी सरकार भरणार. हे सरकारचं काम आहे. हे सरकारचं काम आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, तुम्हाला किती कामं केली बाबा, कामं तुम्ही एवढी केली. आता कुठल्या कुठल्या योजनांना नावं दिलीत ना. दिघे साहेबांचं नाव दिलं, बाळासाहेबांचं नाव दिलं, 78 खेडी कुठे गेले ते. आणि मराठा समाज पण इथं आहे. मराठा समाजासाठी देखील आज सुहास अण्णांनी काम केलंय. मराठा समाज या ठिकाणी मी सांगतो, मुख्यमंत्री म्हणून सरकारची भूमिका पहिल्या दिवसापासून तीच आहे, आजही तीच आहे, उद्याही तीच राहणार. आम्ही सांगितलं मराठा समाजाला आम्ही न्याय देणार. 10% आरक्षण आम्ही दिलं. कुणबी प्रमाणपत्र मिळत नव्हते, जस्टिस शिंदे कमिटी गठीत केली. कुणाचंही कमी करून न देता, कुणाचंही कमी न करता, कुणावरही अन्याय न करता या ठिकाणी 10% आरक्षण आपण विशेष अधिवेशन बोलवून दिलं. कोर्टात आता कोण गेले बघा. ज्यांनी कधी दिलं नाही आणि आपण दिलं ते रद्द करण्यासाठी कोर्टात गेलेली माणसं बघा. ज्यांच्याकडे इतके वर्ष देण्यासाठी सत्ता होती त्यांनी फक्त आणि फक्त मराठा समाजाचा वापर करून घेतला आणि त्यांना वंचित ठेवलं. म्हणून माझं आव्हान आहे की समाजाने देखील ज्यांनी फक्त वापर केला त्यांना देखील जाब विचारला पाहिजे. आज आपण सारथीच्या माध्यमातून, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून आपण अनेक योजना देतोय. ओबीसीवर अन्याय न करता, त्यांचं काढून न घेता, त्यांना कुठलाही डॅमेज न करता मराठा समाजाला देखील आपण न्याय देण्याचं काम करतोय. आणि म्हणून सुहास
सगळ्या जातीपातीला घेऊन जातोय. सुहासची काय जात? सुहासची जात एकच आहे. या नांदगावचा विकास सगळ्यांना घेऊन या नांदगावचा विकास करायचं काम सुहास गेले अनेक वर्ष करताय. आणि म्हणून आज मी सांगतो, गिरणा नदीतून नांदगावसाठी समांतर नळ पाणी पुरवठा योजना आणण्यासाठी प्रयत्न केला. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे करंजवन मनमाड पाणी पुरवठा योजनेमुळे इथली पाणी टंचाई कायमची दूर होणार, याचा देखील पाठपुरावा सुहासनी केला आहे. आता महिन्याला नाही तर दररोज पाणी आलं पाहिजे, हे आपलं काम आहे. आपल्या सरकारमध्ये या मनमाडला महिन्यातून 15 दिवसातून नाही तर रोज पाणी मिळालं पाहिजे, हे आपलं काम आहे. आणि म्हणून मनमाड हे रेल्वेच्या नकाशावर महत्वाचं जंक्शन आहे. तसं आमचं अण्णा पण जंक्शन आहे ना, जंक्शन आपल्या माणसांना जोडणार जंक्शन. आणि जो नडला त्याचं इंजिन सायडिंगला लावणार हे जंक्शन. या निवडणुकीतही विरोधकांच्या सर्व खटारा सायडिंगलाच लागतील आणि आपल्या सुहासांचा भगवा झेंडा आणि धनुष्यबाण एवढ्या वेगाने पुढे येईल की समोरच्याचं डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही, असा या ठिकाणी विश्वास व्यक्त करतो. सुहासांनी 2 फिरते दवाखाने आपल्या मतदारसंघात दिलेत. फिरते शासकीय कार्यालय, पण शासकीय कार्यालय देणारा पहिला आमदार आहे. अशा आमदाराला तुम्ही विसरणार? लोकांच्या कामासाठी 2 JCB देणारा हा महाराष्ट्रातला पहिला आमदार आहे. कोरोना काळात सुहासांनी केलेलं काम कोणी विसरू शकत नाही. काही लोक, मी मगाशी म्हणालो की काही लोक 2 दिवसापूर्वी इकडे येऊन गेले, तुम्हाला रडवणारा आमदार हवाय, असं डोळ्यात पाणी आणून विचारत होते. रडवणारा आमदार पाहिजे असं. अरे आमचा अण्णा लोकांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणणारा आहे आणि विरोधकांना रडवणारा आहे. आपल्या लोकांच्या चेहऱ्यावर आनंद देणारा आणि विरोधकांना पाणी पाजणारा आमदार, त्याचं नाव आहे सुहास अण्णा कांदे. पक्ष चोरला, निशाण चोरलं, हे चोरलं, ते चोरलं, असं रोज रडगाणं सुरू आहे. अरे हे काय खेळणं आहे का काय? हा रडीचा डाव आहे. हे चोरलं, ते चोरलं, अमकं चोरलं. तुम्ही काय झोपले होते का काय? आता चोरट्यासारखं फिरावं लागतंय. सगळीकडे चोराच्या उलट्या बोंबा, दुसरं काही नाही त्यांच्याकडे. तुम्ही सांगा, एक तरी काम मला दाखवा 2.5 वर्षात तुम्ही केलंय. आणि हा एकनाथ शिंदे दाखवेल किती कामं केली. हा फरक आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, निवडणुकीचे निकाल बघून त्यांची शुद्ध हरपणार आहे. त्यावेळी नांदगावचे कांदे त्यांच्या नाकाला लावावे लागतील. लावतील ना? लागणार ना? आणि म्हणून सुहासांना मला आणखी सभा आहे, त्यामुळे तुमचा विजय पक्का आहे या ठिकाणी. आणि तुमचा लीड मोजायचं. मागच्या किती लीड होतं? लीड किती होतं मागच्या वेळेस? तुमचं लीड किती होतं? लीड मागच्या वेळेस? मग आता डबल होईल ना. 17,000चं लीड 51,000वर न्यायचंय. 51,000 देणार ना? मग मी पण तुम्हाला देणार. तुमचे लाडके आमदार सांगतील तसं नांदगाव मतदारसंघातील प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात
जलसिंचनासाठी पाणी पुढील काळात आणणार. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की हा सातत्याने मराठा समाज असेल, इतर समाज असेल, सगळ्यांसाठी तळमळीने काम करणारा आमदार तुम्हाला लाभलेला आहे. आणि म्हणून त्याच्या पाठीशी हा एकनाथ शिंदे खंबीरपणे उभा आहे, खंबीरपणे. आणि म्हणून 20 तारखेला तुम्ही धनुष्यबाणाचं कितवं बटन आहे, किती नंबर? हा, अनुक्रमांक 3, 4 नंबरचं बटन, 4 नंबरला आहे. धनुष्यबाणा समोरचं बटन दाबायचं आहे 4 नंबरचं. आणि सुहास अण्णाला 1 नंबरच्या मताधिक्याने विजय करायचा आहे. ते 20 तारखेला आणि 23 तारखेला विजयाचा गुलाल उधळायचा आहे, विजयाचे फटाके फोडायचे आहे. आणि मी देखील या तुमच्या आनंदोत्सवात सहभागी होईल ही हा विश्वास या ठिकाणी देतो. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो, मनापासून सुहासांचं अभिनंदन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर या ठिकाणी या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन आदरणीय मनमाड शहर प्रमुख मयूर भाऊ बोरसे यांनी करावं अशी मयूर भाऊ. आजच्या या विजय